बँकिंगमुळं एटीएमची गरज नाही. फोन पे आलेत, त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला कार्डची गरज नाही. त्याच्यामुळे ज्याचं बँकेचं अकाउंट आहे त्याला युजर आयडी पासवर्ड दिल्यानंतर एटीएम कुठल्याही कार्डची गरज नाही. त्याच्यामुळे आता लोक कार्ड वापरणं बंद केलंय. म्हणजेच हे युपीआय आल्यामुळे ह्या ज्या सगळे एटीएम वगैरे 10 वर्ष 5, 6, 7 वर्षापूर्वी आपल्याला एटीएम कार्ड म्हणजे खूप गरजेचं वाटायचं. एटीएम कार्ड म्हणजे माझा व्यवहार खूप सोयीचा झाला, बँकेत जायची गरज नाही वगैरे वगैरे असं म्हणायचो आपण. तर आता एटीएम ला देखील जायची गरज नाही, आपण युपीआयच्या साहाय्याने बसल्या बसल्या व्यवहार करतो, जागेवर बसल्या बसल्या. बरोबर. युपीआय ही देखील आताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आहे, मोठा बदल आहे. त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन या क्षेत्रात देखील खूप मोठ्या प्रमाणे प्रगती होत चाललेली आहे. क्रिप्टोकरन्सी वापरली जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये. बिटकॉइन असा शब्द ऐकला असेल, क्रिप्टोकरन्सी ऐकला नसेल तुम्ही शब्द, पण बिटकॉइन नाही, इथेरियम आहे. अगदीच. तर हे सगळं आहे ना, ते क्रिप्टोकरन्सी आहे आणि ते करंटली सध्या खूप काय म्हणतात स्प्रेड होत आहे. ते काही दिवसानंतर असं होईल की आपल्या या करन्सी बरोबर ती करन्सी मोजली जाईल. काही वस्तू आपल्याला त्या क्रिप्टोकरन्सी मध्ये मिळतील. आतापर्यंत त्या प्रगती आपल्याला दिसून येतील. तर अशा बँकिंग आणि वित्तमध्ये देखील अशा पद्धतीची आपल्याला प्रगती झालेल्याचं दिसून येतं. सगळ्यात शेवटचं आणि तुमच्या खूप जवळचं की दस्तावेजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन जे करतो आपण, त्याच्यात काय बदल झालेला आहे? ऑलरेडी चॅटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्याच. डिजिटल डॉक्युमेंटेशन आपण ई फाईल मध्ये आपले डॉक्युमेंट सेव्ह करू शकतो. अजून अगदी बरोबर आहे मॅम. गव्हर्नमेंटने डिजी लॉकर ही सुविधा सुद्धा आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये नाही का, जसं आपल्याला 10वीची मार्कशीट असेल, 12वीची मार्कशीट असेल किंवा आपला ड्रायव्हिंग लायसन्स असेल, एलपीजी सिलेंडरची आपली ती स्लिप असेल, या सर्व गोष्टी डिजिटल आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध होत आहे. म्हणजे जेणेकरून ज्या आपल्याला त्याची आवश्यकता भासल्यास ते आपण कधीही त्याची प्रिंट करून ती आपण यूज करू शकतो. डेफिनेटली. तर इथं स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे टेक्स्ट टू टाईप व्हॉइस टायपिंग असा जो आपण बघितलेला आहे, एक फीचर बघितलेला आहे ड्राईव्ह वरती. तर पूर्वी आपण बघायचो की एक साहेब लोक असायचे जे की त्यांची स्टेनो वगैरे असायची, त्यांना ते टाईप करायला लिहायला सांगायचे, मग ते नंतर जाऊन टाईप रायटरवर टाईप करणार, त्याच्यात काय करेक्शन असलं तर ते करेक्शन करणार, मग त्याचे प्रिंट आउट करणार, मग ते पाठवणार वगैरे वगैरे. आता तेवढं तसं राहिलेलं नाही. आपण लगेचच आपल्या आवाजाच्या थ्रू डिरेक्टली टाईप करू शकतो. तर मग ह्या सगळ्या प्रगतीमध्ये हे पण विचार करू शकतो की मधले जे कामगार होते, मधले जे जॉब्स होते, ते सगळे जात आहेत. जसं इथं स्टेनो, टाईप रायटर, आसपास तुम्हाला जरी डिजिटली खूप झालं दिसत असलं तरी टायपिंग वाले जॉब आहेत का शिल्लक तेवढं, किंवा उद्योगधंदे आहेत का राहिलेले आहेत का तशा पद्धतीचे? सायबर कॅफे 5-10 वर्षापूर्वी जेवढे होते आज तेवढे नाहीयेत, कारण लोक इझिली टाईप करू शकत आहेत. तर मग मी दुसऱ्याकडून का टाईप करून घेऊ? अशा पद्धतीचे बदल आपल्याला झालेले दिसून येत आहेत. मीना मेश्राम मॅम त्यांनी देखील हात वर केलेला आहे. तुम्ही काय बोलू इच्छिता का मॅम? स्क्रीन विजिबल नाही आहे. स्क्रीन दिसत नाहीये का? इतरांना स्क्रीन दिसते आहे? स्क्रीन दिसत आहे. दिसते सर, स्क्रीन विजिबल आहे. मॅम रिक्वेस्ट असेल तुम्ही दिसत आहे. स्क्रीन दिसतच नाही. आम्हाला दिसत आहे सर. मॅडम मोबाईल मधलं सेटिंग नेट प्रॉब्लेम. पुढे जाऊयात, मॅम सॉर्ट आउट करतील असतो प्रॉब्लेम. या व्यतिरिक्त क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या गोष्टी, हा सुद्धा बदल खूप मोठा बदल आहे. पूर्वी आपल्या ऑफिसमध्ये फाईलच्या फाईल लागलेल्या असायच्या, पण आता आपण क्लाउडवर स्टोअर करू शकतो त्या सगळ्या गोष्टी. सगळ्या फाईल कायमस्वरूपी सुरू होतात. कधी कधी फाईल गहाळ होणं वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी देखील तिथे होत असायच्या. पण आता तसं नाहीये. साहित्य, सगळ्यात शेवटचं साहित्य. पूर्वी लिहायचा, लेख लिहायचा किंवा जे काही गोष्ट लिहायची, कादंबरी लिहायची, ते लिहायला लागायचं मला. त्याचे हस्तलिखित असायचं. हस्तलिखित हा शब्द तुम्ही ऐकला असेल.
हस्तलिखित असायचं, हस्तलिखिताचं टायपिंग व्हायचं, टायपिंग झाल्यानंतर मग ते प्रूफ रीड व्हायचं वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रोसेस मधून जाऊन मग ते प्रकाशित व्हायचं. मग हा सगळा एखादं पुस्तक प्रकाशन करणं हे खूप मोठी गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाहीये. आता तुम्ही किंडल नावाच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही वेगवेगळे पुस्तकं देखील वाचू शकता, स्वतःच काही लिहू शकता, तिथं पब्लिश देखील करू शकता, म्हणजेच प्रकाशित करू शकता. अशा पद्धतीच्या देखील अशा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ब्लॉग्स बघू शकता, ब्लॉगवर तुम्ही लिहू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, युट्यूबवर. या सगळ्या गोष्टी आहेत. हेच पुस्तकांची जागा किंवा साहित्याची जागा या सगळ्या गोष्टींना घेतलेली आहे आणि ती खूप क्विकली आहे. प्रोसेस कमी कमी होत जाते. त्या प्रोसेस कमी होण्यामुळे जॉब्स, उद्योगधंद्यांचं त्याचं देखील स्वरूप बदलत आहे. हे आपण यामागे लक्षात घ्यायला हवं. ओके. आता हे बदल काय आहेत नक्की, हे बदल यांचा काय संबंध आहेत वगैरे वगैरे, हे गोष्टी जाणून घेणार आहोत आपण. पुढे काही जॉब्सची नावं देणार आहे तुम्हाला. तुम्ही चॅटमध्ये फक्त एवढंच लिहायचंय की यासारखा जॉब किंवा हा जॉब मी ऐकला आहे किंवा नाही, हो किंवा नाही, याच पद्धतीचं उत्तर द्यायचं आहे, सर्वांनी द्यायचं आहे. पहिला जॉब आहे, इथे दिसतोय, सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट. अशा पद्धतीचा जॉब तुम्ही ऐकला आहेत का? नाही. चॅटमध्ये हो म्हणतायत, मॅम नाही म्हणतायत, काही हो नाही आहे. नाही. येस नो संमिश्र आहे. येस, इथे संमिश्र रिप्लाय आहे. आता सुद्धा तशा पद्धतीच्या जॉब्स बद्दल बरेच अवेअरनेस आहे, त्यामुळे आपण डेफिनेटली हा जॉब ऐकला असेल. पुढचा आहे युएक्स डिझायनर. सॉरी, या जॉब बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का? नो नाही, नो नॉट येट, नाही. डेफिनेटली हे अगदीच रिसेंट गोष्ट आहे, त्यामुळे याबद्दल तुम्ही ऐकलेलं नाहीये. त्याच्या पुढे आहे क्लाउड कम्प्युटिंग स्पेशालिस्ट. याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का? क्लाउड कम्प्युटिंग स्पेशालिस्ट. येस, हो, नो, नाही, येस. तर मेजॉरिटी संख्या नाही अशीच आहे या जॉब बद्दल. एक दोन आहेत लोक ज्यांना माहिती आहे या जॉब बद्दल. पुढचा जॉब आहे व्हर्च्युअल रियालिटी कन्सल्टंट. हो, नाही, होय. व्हर्च्युअल रियालिटी कन्सल्टंट या जॉब बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. व्हर्च्युअल रियालिटी कन्सल्टंट म्हणजे काय? तर बाबा, तुम्हाला आता सहलीला फिरायला जाता, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खर्च करता, ट्रॅव्हल वेळ खर्च करता वगैरे वगैरे. तर तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा सहल करू शकता केरळाची, सहल करू शकता जम्मू काश्मीरची. इतकं ते व्हर्च्युअली जवळ असणार आहे तुमच्या, एका जागेवर बसून. तशा पद्धतीचे वेगवेगळे जॉब्स तयार होतील, कामं तयार होतील वगैरे वगैरे. अशा पद्धतीचा एक व्हर्च्युअल रियालिटी कन्सल्टंट ही गोष्ट आहे. डेफिनेटली मेजॉरिटी जॉब बद्दल आपण ऐकलेलं नाहीये. हे थोडे भविष्यात येऊ घातलेले जॉब आहेत, किंवा या पद्धतीची कामं, या पद्धतीच्या प्रक्रिया येऊ घातलेल्या आहेत. तर या सगळ्याचा जॉब्सवर परिणाम होणार आहे. जॉब वेगवेगळे येणार आहेत, जुने जॉब जाणार आहेत. तर याचा उत्क्रांतीवर काय परिणाम होणार आहे? जॉब नक्की ही उत्क्रांती म्हणजे काय आहे, तर ते थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे काय आहे की आजपासून 12 वर्षाआधी जे काही जॉब्स अस्तित्वात होते ते आता नाहीयेत, आता प्रचलित नाहीयेत. ते असतीलही एखाद दुसरा, जसं मीटर रीडर, स्विच बोर्ड ऑपरेटर, व्हिडिओ स्टोअर ऑपरेटर गेले कधीचेच, टेलिफोन बूथ ऑपरेटर गेले. ते होते 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. आता ज्या जॉब्स अस्तित्वात आहेत ते आजपासून 12 वर्षापूर्वी नव्हते, त्या काळात नव्हते ते जॉब. जसं
ब्लॉकचेन इंजिनियर, क्लाउड कम्प्युटिंग अनालिस्ट, बिग डेटा ऑपरेटर, युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर. आपल्यातले बरेच शिक्षक युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहेत. ते 12-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी नव्हते युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर सगळे. असतीलही पण खूप एखाद दुसरा असेल. युट्यूब एवढं प्रचलित पण नव्हतं 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी. सो आताचे हे या पद्धतीचे जॉब्स जे आहेत ते आधी नव्हते अस्तित्वात. आणि पुढच्या 12 वर्षाचा विचार करायला गेलं तर अशा पद्धतीचे जॉब आहेत जे आता अस्तित्वात नाहीयेत. आज अस्तित्वात नाहीयेत, यापूर्वी देखील अस्तित्वात नव्हते. जसं स्पेसक्राफ्ट पायलट, रॉकेट डिझाईन आर्किटेक्ट, हवामान बदल तज्ञ, घातक कचरा अभियंता, हजार्डस वेस्ट आपण ज्याला म्हणतो तेच घातक कचरा अभियंता, या पद्धतीचे जॉब्स भविष्यात असणार आहेत जे आतापर्यंत अस्तित्वात नाहीयेत. तर हे जी उत्क्रांती आहे ती आपण उत्क्रांती बघू शकतो, आपल्याला भूगोलातली चित्र आठवू शकतं. माकडापासून माणूस कसा तयार झाला, तशाच पद्धतीचा हा डायग्राम आहे. जॉब्स मध्ये, रोजगारामध्ये या सगळ्या उत्क्रांती आपल्याला दिसून येऊ शकतात. 2030 इथे काय म्हटलंय बघा, महत्वाचं वाक्य आहे. 2030 मध्ये अस्तित्वात असलेले 85% जॉब बद्दल आपल्याला माहिती नाही. म्हणजे 10 वर्षानंतर कुठले कुठले जॉब्स असणार आहेत, त्या जॉब मधले 85% जॉब आपल्याला माहितीच नाहीयेत ते कुठले असणार आहेत. इथपर्यंत आपण अनभिज्ञ आहोत. पुढे जाऊयात. मग तुम्ही म्हणाल की आपल्या भारतावर याचा काय परिणाम. तर फिक्की नावाची एक प्रतिष्ठित संस्था आहे, त्या संस्थेने याबाबत रिसर्च केला, अहवाल सादर केला त्यांनी. आणि मग त्याचा रोजगारावर, नोकरीवर किंवा एकूणच भविष्यावर कशा पद्धतीने परिणाम होईल याबद्दल त्यांनी काही मुद्दे शेअर केले त्या अहवालामध्ये. ते काही की फाइंडिंग्स आपण तुमच्यासोबत शेअर करतो आहे. इथे असं म्हटलेलं आहे की 9% लोक अशा नोकऱ्यामध्ये असणार आहेत. कधीपर्यंत? 2022 म्हणजे काहीच काळामध्ये, थोड्याच वर्षांमध्ये 9% लोक अशा नोकऱ्यामध्ये काम करत असणार आहेत जे यापूर्वी कधीच अस्तित्वात नव्हत्या. म्हणजे 2-3 वर्षानंतर अशा नव्या नोकऱ्या येणार आहेत 9%, ज्याच्यात आधी नव्हत्याच त्या. अनोटेशन्स मला 10 सेकंद द्या, स्क्रीनवर काही. येस. तर 9% असे लोक असणार आहेत, 67% असे लोक असणार आहेत, अशा नोकऱ्यांमध्ये असणार आहेत ज्यात लागणारी जी कौशल्य असतात त्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात बदल झालेला असणार आहेत. अशी 67% लोक असणार आहेत. आणि 85% लोकांचे जॉब, नोकऱ्या, व्यवसाय म्हणा त्याच स्थितीत राहतील, त्यात काही बदल होणार नाही. म्हणजे 54% तसेच्या तसे राहतील 2022 पर्यंत. आणि उरलेले 46% बदल अपेक्षित आहे. तर एवढा मोठ्या प्रमाणात खूप कमी काळात बदल होण्याची शक्यता आहे असं फिक्की यांनी म्हटलेलं आहे. तर हा आपल्या भारतावर परिणाम होण्याची शक्यता. मग अशा परिणामासाठी, अशा बदलासाठी आपण, आपले विद्यार्थी, आपले पाल्य सगळे तयार आहोत का, हा मोठा प्रश्न आहे. मग त्यात तयार होण्यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे आपला, जो काही आपल्या चालू शैक्षणिक स्थिती आहे ती कशी स्थिती आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे की जास्तीत जास्त भर हा वस्तुनिष्ठ, फॅक्च्युअल क्वेश्चन्स ज्याला म्हणतो, वस्तुनिष्ठ नॉलेज आणि प्रक्रिया, प्रोसिजर काय आहे त्याची, यावर जास्त भर आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. हे पण गरजेचं होतं, पण ते त्या काळात गरजेचं होतं. आता 21व्या शतकामध्ये तेवढंच नुसतं नॉलेज असणं पुरेसं नाहीये. त्याचं अंमल कसा करायचा, मी ह्याचं इंटरलिंकेज इकडे कसं करू शकतो, वगैरे वगैरे, अशा सर्व गोष्टी म्हणजे आत्ताची गरज आहे. दुसरा आहे स्वतंत्र विषय. दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक विषय आहे तो इतर विषयांपासून स्वतंत्र शिकवला जात आहे. म्हणजे 2 विषयांमध्ये काही इंटरकनेक्शन्स असतात, काही दुवे असतात, ते इतके काय म्हणतात, चांगल्या पद्धतीने दिसत आहेत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना असं म्हणता येत नाही. हे रिसर्च म्हणतो आहे, असं सांगता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं म्हटलं तर NEP 2020 मध्ये एक करिक्युलमच्या सेक्शन मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आंतरशाखीय विषय निवडण्याची मुभा असणार आहे विद्यार्थ्यांना. करिक्युलम मध्ये असं म्हटलेलं आहे. तर त्या करिक्युलम मध्ये काय म्हटलेलं आहे की कला शाखेचा विद्यार्थी
त्याला जर सायन्स मधला एखादा विषय आवडत असेल तर तो देखील विषय घेऊ शकतो. तो सायन्स मधला कॉमर्सचा देखील विषय घेऊ शकतो. हे जे शाखाचा आपण बॉर्डर केलेलं आहे ना, ते तुटून जाणार आहे पूर्णपणे. आणि ज्याला जे आवडेल, जसं आवडेल ते शिकू शकतो. आणि सगळ्यांचं कुठे ना कुठे कनेक्शन आहे. पण इथे अडचण ही देखील आहे की आंतरशाखीय शिक्षण कसं द्यावं याबद्दल आपल्या शिक्षकांना माहिती देखील नाही आणि त्यांना तसा अनुभव देखील नाही. आणि अनुभव असण्याचा प्रश्न येत नाही, कारण की या अगोदर असं आंतरशाखीय शिक्षण दिलंच जात नव्हतं. त्यामुळे मग ही अडचण आहे आपल्या पुढे. असेसमेंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मूल्यमापन मुख्यत्वे स्मृतीवर आधारित असतं. ते तुम्हाला माहिती आहे की या धड्यात असं असं झालं होतं. रामू या गावाला गेला होता. रामू कुठल्या गावाला गेला होता, त्याच्या मित्र वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला असतात. प्रश्नात्मक मूल्यमापन केलं जातं, परंतु बोर्ड परीक्षेत इतकं महत्व त्याला नसतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या टप्प्याटप्प्यावर मूल्यमापन होतात, पण बोर्ड परीक्षा एवढं महत्व नाहीये त्याला. आणि हे थोडं स्पर्धात्मक पद्धतीने ते बिल्ड केलं जातं. त्यामुळे सध्याचं असेसमेंट देखील करिक्युलम, पद्धत, असेसमेंट या सगळ्या गोष्टींबाबत आपण रेडी आहोत असं या मुद्द्यांवरून तरी म्हणता येणार नाही. फॉर 21st सेंचुरी स्किल्स. हे अमेरिकेचे सेक्रेटरी आहेत, एज्युकेशन सेक्रेटरी आहेत, रिचर्ड रिले. ते काय म्हणतात, त्यांचा एक कोट आहे, तो आपण वाचूयात. वी आर करंटली प्रिपेरिंग स्टुडंट्स फॉर जॉब्स that don't yet exist using technologies that haven't yet been invented in order to solve problems that we haven't identified as problems yet. म्हणजे काय तर ते म्हणतायत की आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा जॉबसाठी, म्हणजे लोक शिक्षण देतोय, जॉब, उद्योगधंदा, काहीतरी ते शिक्षण वापरण्यासाठीच ना, अंमलबजावणी करण्यासाठीच त्याची, जॉब असेल किंवा उद्योगधंदा असेल, अशा जॉब आणि अशा उद्योगधंद्यांसाठी आपण तयार करतो आहोत की जे अस्तित्वातच नाहीयेत, किंवा अशा टेक्नॉलॉजी किंवा या गोष्टींसाठी आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्या अजून अस्तित्वातच नाहीयेत, किंवा कशा पद्धतीच्या अस्तित्वात येणार आहेत याच्याबद्दल आपल्याला देखील माहिती नाहीये. कुठल्या पद्धतीच्या समस्या असणार आहेत त्या काळात हे देखील आपल्याला माहिती नाहीये, आणि आपण त्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून या सगळ्याच्या कोटवरून त्यांना हेच सांगायचंय की आत्ताची एज्युकेशनची सिच्युएशन जी आहे ती सगळ्यात टफ आहे, कारण मुलांना खूप वेगळ्या गोष्टीसाठी तयार करायचं आणि ती वेगळी गोष्ट काय आहे हे माहिती नाहीये आपल्याला. याच्यासाठी मग इथे असं जसं म्हटलंय की शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आपल्या मुलांना आपल्या ज्याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही अशा भविष्यासाठी तयार करायचं आहे. भविष्य जे काय आहे ते आपल्याला माहिती नाही, कल्पना देखील करता येत नाही, अशा भविष्यासाठी आपल्या मुलांना तयार करायचं आहे. आणि मग या सगळ्यावर सध्याच्या कंडिशन मध्ये सगळ्यात बेटर उत्तर काय आहे तर एकच उत्तर आहे, एक सेकंड अडकलाय मिनिट द्या. माझी स्क्रीन दिसते का आता? नाही ना? नाही दिसत. येस. तर या परिस्थितीमध्ये सगळ्यात बेस्ट उत्तर काय आहे तर 21व्या शतकातील कौशल्य. आता स्क्रीन दिसते आहे का? हो सर. आवाज पण व्यवस्थित येतोय का सर माझा? हो येत आहे. येस येस. तर याच्यावर उत्तर म्हणजे 21व्या शतकातील कौशल्य हे उत्तर आहे. तर आतापर्यंत आपण कुठेही 21व्या शतकातील कौशल्य काय आहे, ते कशी काम करायचं याच्याबद्दल जाणून घेत नाही, ती का गरजेची आहेत हे जाणून घेण्याचा आपला जास्तीत जास्त प्रयत्न आहे. त्याचाच एक थोडासा भाग म्हणून पिसा अशा नावाचं एक असेसमेंट तुम्ही ऐकलं असेल. पिसा हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवर असेसमेंट घेतलं जातं. त्यालाच प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं म्हटलं जातं.
तर बरेच देश यासाठी या पिसा टेस्ट मध्ये भाग घेतात. आपणही एकदा, भारताने देखील एकदा भाग घेतलेला आहे याच्यामध्ये 2009-10 मध्ये याच्यामध्ये भाग घेतला होता. त्या वेळेस आपण या पिसा टेस्ट मध्ये कुठे होतो, काय होतो वगैरे वगैरे देश म्हणून आपण हे पुढे जाणून घेणारच आहोत. त्या अगोदर त्यातले काही प्रश्न बघूया. हा प्रश्न कोणी वाचेल का सर्वांसाठी? खाली दिलेल्या आकृतीत पाण्याच्या टाकीचा आकार. एक जण वाचा कोणीतरी. खाली दिलेल्या आकृतीत पाण्याच्या टाकीचा आकार आणि आकारमान दाखवलेले आहे. सुरुवातीला पाण्याची टाकी रिकामी आहे. त्यानंतर प्रति सेकंद 1 लिटर याप्रमाणे ती धन्यवाद मॅम. सर्वजण आपण म्यूट होऊया. भरली. येस, थँक्यू मॅम, थँक्यू. आपण म्यूट होऊया सर्वजण पुन्हा एकदा. आता हा प्रश्न आहे आणि प्रश्नासाठी खाली इथे टाकी दिलेली आहे. मग त्याची उंची, रुंदी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण सगळेजण म्यूट होऊया कृपया. सर्वांना विनंती आहे, सर्वजण म्यूट होऊया. करू शकत असेल तर सर्वांना. हे सुद्धा 21व्या शतकातील ऑनलाईन अध्यापनासमोर आव्हान आहे. ओके, म्यूट झालेले आहेत सर्वजण. अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाखाली आकृती दिलेली आहे. मी आत्ताच म्यूट केलेला आहे सगळ्यांना. पुन्हा अनम्यूट का होत, सॉरी बरं का. सत्राचा एक फ्लो तुटतोय आणि डिस्टर्ब होतोय सर्वांनाच आपल्या. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण बोलतानाच फक्त अनम्यूट होऊया. ओके, तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि त्याची आकृती दिलेली आहे. आता यावर पर्याय आहे आणि त्याचं उत्तर काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय असा आहे की खालीलपैकी कोणत्या आलेखात पाण्याच्या पातळीतील वाढ अचूक दाखवली आहे. याचं उत्तर काय आहे हे तुम्ही विचार करायचा आहे. आपण एक 40-50 सेकंद थांबूया तिथं. चार्ट मध्ये टाकू शकता तुम्ही. ओके, डी पायके सर डी म्हणतायत, वाघुले सर सी म्हणतायत, नेटके सर ए म्हणतायत, नागोरे सर ए म्हणतायत. ओके, ए डी बी ई ए डी सी ए ई ए ई ए. तर विचार करा, योग्य उत्तर कुठलं आहे हे मी सांगत नाही. वेगवेगळे पर्याय येत आहेत, वेगवेगळे पर्याय येत आहेत. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मुलांकडून अपेक्षित आहे अशा टेस्ट मधून. तर इथे बघू शकतो आपण, इथे बघू शकतो की अशा पद्धतीचा प्रश्न असल्यानंतर आपल्याकडे आपण काय केलं असतं की क्षेत्रफळ काढा वगैरे वगैरे अशा पद्धतीचे जे फॉर्म्युलेज असतात आपले ऑलरेडी, की उंची गुणिले रुंदी लांबी वगैरे वगैरे अशा पद्धतीचे फॉर्म्युले टाका आणि उत्तर काढा. अशा पद्धतीचे प्रश्न असतात आपल्याकडे. पण इथे मात्र तसं नाहीये की हे कसं भरेल, याचा आलेख कसा असेल याचा विचार करा. या पद्धतीचा प्रश्न आहे आणि सोबतच ह्याच्यात इंटिग्रेशन आहे 2 वेगवेगळ्या विषयांचं, 2-3 विषयांचं. तर या सगळ्यामुळे ही टेस्ट, या पद्धतीचं असेसमेंट खूप चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं असं म्हणू शकतो आपण. इथे 2-3 गोष्टी आहेत, आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करायला संधी आहे, करायला भाग पडते आहे.
आपल्यातही वेगवेगळे उत्तर आले, पण उत्तर मात्र सगळे पर्याय नाहीयेत. तर आपल्याला जर नाही जमत ते, तर आपल्या विद्यार्थ्यांना जमवायचं आहे. हा आणि आपल्याला जमत नाहीये ते तशा पद्धतीने अशा पद्धतीने विचार करायला, तर आपलाही दोष नाहीये. कारण आपणही वेगळ्याच शिक्षण पद्धतीत अभ्यास केलेला आहे, शिक्षण पद्धतीतून आलेलो आहोत. त्यामुळे आपल्यालाही कधी या प्रश्नाची सवय नव्हती. अशा पद्धतीचं काम होणं गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न आहे. हा प्रश्न कोणी एक जण वाचेल का सर्वांसाठी? मी कुणाचंही नाव घेऊ का? एक बस सरळ रस्त्याने जात असताना जेम्स नावाच्या बस ड्रायव्हरने बसच्या डॅशबोर्डवर पाण्याचा ग्लास ठेवला आहे. जेम्सला अचानक गाडीचे ब्रेक दाबावे लागले. अशा वेळी ग्लासमधील पाण्याचे काय होईल? एक ए पाणी समांतर पातळीत राहील. बी पाणी स्थिती 1च्या दिशेने सांडेल. पाणी स्थिती 2च्या दिशेने सांडेल. पाणी कोणत्या दिशेला सांडेल हे सांगता येत नाही. थँक्यू. आणि ड्रायव्हिंग डिरेक्शन हे आहे 1 पासून 2 कडे अशा पद्धतीने ड्रायव्हिंग डिरेक्शन आहे. मग याचं उत्तर काय असेल? डी, ई, बी, डी. सी, डी, डी. ई, सी. वेगवेगळी उत्तर येत आहेत अजून देखील. सी. सी फिक्स बी. ओके, धन्यवाद सर्वांचे. खूप चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करत आहात सर्वजण. इथे उत्तराकडे पुन्हा एकदा मी जाणार नाही. योग्य उत्तर काय आहे हा इथला मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की इथं त्यांना जडत्वाविषयी, न्यूटनचा जे जडत्वाचा नियम आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे, त्याच्याविषयी काढून घ्यायचं आहे की जडत्वाचा नियम कसा अप्लाय होतो वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न विचारण्याच्या तरीक्यावरून अंमलबजावणी हा जो घटक आहे, शिकलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करणं हा जो घटक आहे तो कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो हे विचार करण्याची गोष्ट आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. आता काही प्रश्न येणार आहेत. जसं आपण मागे एकदा मेंटीमीटर ही गोष्ट बघितली होती. तुमच्या चॅट मध्ये एक लिंक येईल. मेंटीमीटर असतं, पोल जसं असतं ना तशाच पद्धतीचं. तर त्याच्यावर काही प्रश्न दिसेल तुम्हाला. त्या प्रश्नाचे काही पर्याय देखील दिसतील. तर योग्य पर्याय निवडायचा आहे आणि मग पुढच्या स्लाइडमध्ये असे 2 प्रश्न असणार आहेत तुमच्यासाठी त्या लिंक मध्ये. तर त्या लिंक मधले प्रश्न जमा करायचे आहेत, सोडवायचे आहेत. साधे प्रश्न, मत आहे ते, प्रश्न पण नाहीये, मत आहे तुमचं मत तिथे नोंदवायचं आहे. आणि मग पुन्हा एकदा झूमच्या आपल्या या स्क्रीनकडे यायचं आहे. तर मी काजल मॅमना विनंती करेन की त्यांनी जर चॅट मध्ये ती लिंक पेस्ट केली. येस, थँक्यू मॅम. चॅट मध्ये लिंक पेस्ट केलेली आहे. आपण सर्वजण तिथे जाऊन 2 प्रश्नांवर आपली मतं हे करू शकतो. आपण एक मिनिटाचा वेळ घेऊयात या सगळ्या गोष्टीसाठी. तोपर्यंत मी स्वतःसाठी पाणी मेंटीमीटर मध्ये आपल्याला नोंदवायचं आहे.
जसं पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल, सध्याच्या स्थितीचा विचार केला तर तुमच्या अंदाजाप्रमाणे किती मुले अशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. ज्यात आपण प्रश्न पाहिले त्याची 2 जण फक्त त्या लिंकवर आलेले आहेत आतापर्यंत. सर्वांना विनंती आहे आपण सर्वजण त्या लिंकवर जाऊया. चॅटमध्ये लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर जाऊन त्याचं उत्तर देऊयात आपण. अजूनही आपले पार्टिसिपेंट्स जवळजवळ 125च्या वरती आहेत, परंतु आपण फक्त 15 जण त्या लिंकवर आहेत. पुन्हा एकदा लिंक पेस्ट केलेली आहे. सर्वांना विनंती आहे चॅट मधल्या लिंकवर जाऊन लिंकवर क्लिक करायचंय, फक्त तुम्हाला प्रश्न दिसेल. आपण राठोड सर, इंटरनेटचा इश्यू असेल मे बी कदाचित, त्यामुळे दिसत नाहीये, ओपन होत नाहीये ती लिंक. ओके, एक 10 सेकंद अजून थांबूयात आपण आणि मग आपल्याला इथे रिझल्ट देखील आपण पाहू शकतो अशा पद्धतीने. प्रश्न होता की सध्याच्या स्थितीचा विचार केला तर तुमच्या अंदाजाप्रमाणे किती मुले अशा प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकतील. तर 9 जणांना असं वाटतं 10% मुलं असे आहेत ज्यांना उत्तर देऊ शकतील. 17% लोकांना वाटतं की 11 ते 25%च्या बिलोच असतील साधारण. 26 ते वगैरे मध्ये देखील आपण हे पाहू शकतो. खूप कमी लोकांना खूप जास्त मुलं होतील असं वाटत नाहीये डेफिनेटली. हे तरी आपल्याला या आलेखावरून लक्षात येत आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे बघू शकतो की जवळजवळ 44 जणांनी उत्तर दिलेलं आहे की आपणास असे वाटते का की सद्यस्थितीतील शैक्षणिक पद्धती विद्यार्थ्यांना या प्रकारचे प्रश्न सोडवण्यास सक्षम करेल, विद्यार्थ्यांना सक्षम करेल आताची करंट. काही जणांना सांगता येत नाही असं म्हणतायत, काही जणांना असं वाटतं की पूर्णपणे सक्षम करण्यास विद्यार्थ्यांना आताची शैक्षणिक पद्धती योग्य आहे. काहींना वाटते थोड्याफार प्रमाणात आणि काहींना वाटते अजिबात नाही. तर हे मत आहेत आपली, त्यामुळे कुठलंही याच्यातलं योग्य वा अयोग्य असं नाहीये, हे तुमचं वैयक्तिक मत आहे. ओके, आता आपण काही प्रश्न बघितले पिसाचे आणि त्या प्रश्नांबद्दल तुमचं मत देखील पाहिलं. तर त्या पिसामध्ये 9-10 मध्ये आपण पार्टिसिपेट झालो होतो भारत, त्यासाठी आपण रिप्रेझेंट केलं होतं. तर अशा ह्याच्यात एकूण त्यावेळेस एकूण 73 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं त्या पिसा टेस्ट मध्ये. त्या 73 देशांमध्ये आपली रँकिंग किती असावी काय वाटतं तुम्हाला? चॅट मध्ये तुम्ही टाकू शकता. 72. 72. ओके, 72 असं म्हणायचं. 71, 72, 70, 72, सेकंड लास्ट 70, 60, 70. ओके, बरेच जणांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपली रँकिंग 72वी होती 73 देशांमध्ये. 73वा नेदरलँड, आय थिंक नेदरलँड हाच देश होता 73वा. तर आपण जर सेकंड लास्ट येत असेल अशा पद्धतीच्या टेस्टमध्ये, जे की खूप अग्रेसर देशांमध्ये आपण स्वतः भारताची गणना होते असं म्हणतो आपण,
तर मग विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की आपली सध्याची पद्धत, शैक्षणिक पद्धत, शैक्षणिक प्रक्रिया, सगळ्या गोष्टी योग्य आहेत का, ताळ्यावर आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला डेफिनेटली गरजेचं आहे. ते चुकीचं आहे, बरोबर आहे असं अजिबात म्हणत नाहीये मी, पण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे हे नक्कीच आपल्याला सांगू इच्छितो मी. आणि पुढच्या वर्षी देखील आपण पिसाच्या टेस्ट मध्ये आपण सहभागी होतो, बरोबर ना? 2022 मध्ये जी होणार आहे पिसा टेस्ट, त्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. त्याबद्दल करंट डेटा देखील आपल्याला लक्षात येईल. आतापर्यंत झालेल्या भागावर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही मत असेल तुमचं, काही शंका असतील तर तुम्ही चॅट मध्ये नोंदवू शकता, अनम्यूट होऊन विचारू शकता, इतरांना सांगू शकता. अधिकची काही माहिती असेल तर ते देखील. आतापर्यंत जो भाग बघितला आपण, हा भाग फक्त गरजेवर होता. गरज काय आहे नक्की, करंट परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्यावरून तुमचं काही मत झालंय का, काही डोक्यात विचार येत आहेत का? कोणताही एखादा विचार येत असेल तो देखील शेअर करू शकतो. शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे तर थोडीफार. ओके, पद्धती बदलायला पाहिजे असं म्हणतायत त्या. काही सरांना काही शंका नाहीये. ओके, इतरांना नसेल काही शंका तर आपण पुढे जाऊया. पुढे शेवटी सुद्धा हा सेक्शन असणारच आहे प्रश्न उत्तरांचा, तेव्हा देखील आपण हे या पद्धतीचे प्रश्न विचारू शकणार आहोत. आता भाग 2 बघणार आहोत आपण. भाग 2 मध्ये मी जसं म्हटलं की आता मग ह्या 21व्या शतकातील कौशल्य हे जर त्याचं उत्तर असेल अशा परिस्थितीमध्ये, तर मग ही कौशल्य काय आहे, कोणती आहेत हे बघणं. पण आतापर्यंत आपण झालेले बदल, नोकऱ्यांमध्ये झालेले बदल, होणारे बदल, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यात टेक्नॉलॉजीचा खूप सारा समावेश होता. टेक्नॉलॉजी खूप बाबी येत होत्या टेक्नॉलॉजी. यावरून तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मग हे 21व्या शतकातील कौशल्य किंवा आपल्याला पुढे जाऊन फक्त टेक्नॉलॉजीवर काम करायचं आहे का? तर अजिबात नाही, पूर्णपणे तसं अजिबात नाही. तर ते कसं आहे ते आपण थोडं पुढे समजून. टेक्नॉलॉजी हे एक माध्यम आहे, पण त्या माध्यमाच्या आधारे आपल्याला काम करायचंय, त्याच्यासाठी काही कौशल्य लागत असतात. ती कौशल्य कोणती आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. हे 4 मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये सी लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चिन्ह लिहिलेले आहेत. तर या चिन्हांवरून तुम्हाला काही सांगता येईल का, काय आहे हे? इथे हेडिंग पण लिहिलेलं आहे, अध्ययन कौशल्य, द 4 C's. कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन. अजून सर? कंपॅशन. कंपॅशन. क्रिएटिव्हिटी. अरे कोणी बोललं? कोलॅबोरेशन. क्रिएटिव्हिटी. ओके, चॅट मध्ये देखील क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग असं म्हणत आहेत. ओके, आपण समजावून घेऊया हे 4 C काय आहेत. तर ही कौशल्य जे आहेत त्या कौशल्य 4 आहेत आणि 4 ही सुरुवात त्यांची सी वरून आहे, त्यामुळे त्याला 4 C असं म्हणतात. ते काय आहेत 4 C आपण हे समजावून घेऊयात. पहिला आहे क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार जर म्हणायचं म्हटलं तर. दुसरं आहे सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी. तिसरा आहे सहयोग, सहभाव, कोलॅबोरेशन ज्याला आपण म्हणू इंग्रजीमध्ये. चौथा आहे कम्युनिकेशन. तर हे 4 C आहेत, 4 कौशल्य आहेत 21व्या शतकातील. तर तुम्ही म्हणाल की याच्यात काय नवीन आहे, हे तर मुलं अगोदर पण करत होती, हे तर अगोदर पण होत होतं, पण ते कशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे हे आपण थोडक्यात पुढे जाऊन बघणार आहोत. जसं पहिलं
चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग हे काय आहे? तर विवेकी तर्क लावणं. त्याचं हेडिंग, पहिल्या ओळीचं हेडिंग असं आहे की कोणतीही गोष्ट असते, आपल्या समोर वेगवेगळ्या घटना घडत असतात विद्यार्थ्यासमोर विशेषतः, मग त्या स्वीकारताना त्याचा सारासार विचार करणं, तर्कशुद्ध विचार करणं, तो मी विचार स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा, की नाकारायचा, की काही वाट बघायची का, त्याच्याविषयी आणखीन काही जाणून घ्यायचं, असा सारासार विचार करणं, तर्क लावणं, ह्या सगळ्या गोष्टी क्रिटिकल थिंकिंग मध्ये असतात. त्याच्यानंतर निर्णय घेणं. आता मी त्याच्याविषयी आणखीन जाणून घेतलं, पण मग वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले, मी हे करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो, त्यातला कुठला माझ्यासाठी योग्य आहे, त्यातला कुठला निवडणं अधिक योग्य राहील. कधी कधी आपले कन्फ्युजन असतं. कन्फ्युजन, आपण हा शब्द खूप घासून घासून त्याला गुळगुळीत केलेला आहे. कन्फ्युजन झालंय. असं कन्फ्युजन न होता त्या सगळ्या जटिल प्रक्रियेतनं आपल्याला योग्य तो पर्याय निवडण्याची क्षमता निर्माण होणं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आहे. विश्लेषण करणं, कुठलीही घटना असू द्या, प्रसंग असू द्या, काय असू द्या, त्याच्यात आपला समावेश असू द्या नसू द्या, वैयक्तिक असू द्या, सामाजिक असू द्या, त्याचं विश्लेषण करणं, त्या सगळ्या प्रसंगाचं, त्याची कारण मीमांसा करता येणं, त्याच्या आसपासचे घटक कोणकोणते होते, त्या सगळे घटकांचा विचार करता येणं, इतक्या गोष्टी क्रिटिकल थिंकिंग मध्ये अपेक्षित आहेत. आपण क्रिटिकल थिंकिंग म्हटलं फक्त काहीतरी चिकित्सक विचार करणं करतात मुलं असं म्हणतो, पण वेगवेगळे प्रसंग लक्षात घ्या या सगळ्या कोट्स मधून, उदाहरणांमधून. आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रसंगांमध्ये समस्या निर्माण होतात. कधी कधी, नेहमीच समस्या होतील असं नाही. मग त्या समस्या सोडवणं, त्या समस्या सोडवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि समस्या सोडवताना ते माझ्यासाठी, जो काही मी डिसिजन घेतलाय तो माझ्यासाठी, इतरांसाठी योग्य आहे का, त्याचे काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आहे. तर या क्रिटिकल थिंकिंग मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी समाविष्ट होतात. आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना एकदमच द्यायच्या कशा? नाही, त्या सुद्धा एका स्तरावरून टप्प्यावरून दिल्या जाऊ शकतात. कौशल्य देखील टप्प्याटप्प्यानुसार दिसत असतं. ते टप्प्याटप्प्यानुसार कौशल्य कसं दिसतं हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. पहिला टप्पा आहे की एखादा विषय असेल, त्याच्यात रस घेणं, त्याच्यात काही प्रश्न विचारणं, आधीच्या ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारणं. जसं आता मध्येच आपण क्रिप्टोकरन्सी असा काहीतरी शब्द उल्लेख केला, तर मग तिथं क्रिप्टोकरन्सी काय आहे बरं? अच्छा, मला बिटकॉइन हे माहिती आहे, पण हे क्रिप्टोकरन्सी काय आहे? आवाज येतोय सर? येस क्लिअर आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे वगैरे वगैरे, असं थोडासा असा विचार करायला सुरुवात करणं, त्या विषयात रस घेणं, हे पहिल्या टप्प्यावर घडतं. दुसऱ्या टप्प्यावर काय घडतं, तर वेगवेगळे जे विषय असतात त्याचं वर्गीकरण करता येणं, त्यातला फरक, त्यातलं साम्य, त्याचा एकमेकाशी संबंध, या सगळ्या गोष्टी दुसऱ्या टप्प्यावर ओळखल्या जातात. जे काही शिकलेले विषय असतील किंवा घटक असतील, विषय आपण सब्जेक्ट, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा पद्धतीने न घेता, विषय म्हणजे एखादी कॉन्सेप्ट, जी काही कॉन्सेप्ट नवीन जाणून घेतली, शिकली, अनुभवली, ती स्वतःशी, तिचा जगाशी कसा संबंध आहे, तो संबंध जोडता आला पाहिजे. की हे आहे ना, इथं मी एकदा कधीतरी केलं होतं बरं का मी, ते मला तिथे जाऊन उपयोग होऊ शकतं. मग ते त्या विषयाच्या खूप विपरीत गोष्ट असेल, पण तिचा वापर तिथं होतो हे मला कळणं, ते तिसऱ्या टप्प्यावर लक्षात येतं किंवा तिसऱ्या टप्प्यावर अपेक्षित आहे. मग आपल्या वास्तविक आयुष्य आणि शिकलेल्या गोष्टी या संकल्पनांमधला कनेक्शन्स काय आहेत त्याचा प्रयत्न करणं. जर प्रत्येक वेळेस नाही सापडलं, पण कनेक्शन शोधणं. शिकलेली गोष्ट आहे तर मी माझ्या आयुष्यात वापरू कशी, वापरण्यासाठी मी काही प्रयत्न करेन, वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या गोष्टी हायर ऑर्डर असतात आणि त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात आपल्याला चिकित्सक विचारामध्ये. तर इथे देखील आपण एक एक टप्पा बरोबर जाताना बघू शकतो. आपल्याला विद्यार्थी या टप्प्यावर अपेक्षित आहे आणि याच्या पुढच्या टप्प्यावर सुद्धा ते जातीलच. कुठलाही टप्पा एंड नसतो, शेवट नसतो, ते जातील. या टप्प्यावर नेऊन ठेवणं तरी आपलं नक्कीच काम आहे. आता हे 3 टप्प्यानं दाखवलंय, पण हे नक्की दिसेल कसं, वर्गात दिसेल कसं, किंवा कशा पद्धतीने बघू शकतो त्याच्याकडे? तर जसं पहिला टप्पा एक उदाहरण दिलेलं आहे. 8वीच्या वर्गात सरांनी उत्क्रांती या विषयावर चर्चा सुरू केली. त्यावर मुलांनी पुढील प्रश्न विचारायला सुरुवात केली.
मानव या पृथ्वीवर कसा आला, पृथ्वी कशी तयार झाली, अशा प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे व तशाच प्रकारचे प्रश्न विचारणे, या सगळ्या गोष्टी आपण लेवल 1 मध्ये बघू शकतो. की अरे हे कसं प्रश्न पडतो ना, कसं काय झालं बरं, ते काय असेल बरं. हे पहिला टप्पा आहे चिकित्सक क्षमतेचा, चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंगचा. दुसरा टप्पा आहे चर्चा जी काही झाली आहे त्या मुद्द्यावर, ज्याची उत्सुकता लागली होती आपल्याला. तर झाल्यावर मुलांनी प्राण्यांचे वर्गीकरण करून डायनासोर आणि पाल तसेच वाघ, मांजर यात काय साम्य आहे याविषयी माहिती गोळा करून एकमेकांशी चर्चा केली. आपण लहानपणापासून म्हणतो वाघाची मावशी मांजरीला, वाघाची मावशी, पण असं का म्हटलं असेल, ते उगीच म्हणतायत का? मग त्या म्हणण्यामागे काय काय लॉजिकल गोष्टी आहेत या इथपर्यंत जाऊन त्या सोडवणं, फक्त काय लॉजिक आहे हा प्रश्न पडणं पहिल्या टप्प्यात, पण ते जाणून घेणं प्रत्यक्ष, ते म्हणजे दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा आहे काय, तिसऱ्या टप्प्याचं उदाहरण काय बघू शकतो की वर्गात मुलांनी आपापसात मानव उत्क्रांतीप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये उत्क्रांती झाली आहे अशा गोष्टींची माहिती गोळा करण्यास व विचार करण्यास सुरुवात केली. उदाहरणे टेलिफोन ते स्मार्टफोन याच्या उत्क्रांतीची माहिती गोळा करून सर्वांसाठी त्याचे सादरीकरण केले. तर हे टप्पा 3चं आपण उदाहरण बघू शकतो की त्या सुविधाने कशा पद्धतीने किंवा त्या वर्गातील मुलांनी कशा पद्धतीने, काही मुलांनी कशा पद्धतीने त्या क्रिटिकल थिंकिंगला पुढे नेलेलं आहे. तर इथे आपल्याला आणून सोडायचं आहे विद्यार्थ्यांना. हे झालं क्रिटिकल थिंकिंगच्या बाबतीत. आता आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी मध्ये काय आहे की आपण खूप म्हणू शकतो की काय निर्मिती करणं काहीतरी, पण ती उपयुक्त आहे का, ती असाधारण आहे का? म्हणजे आता मी एखादं माचीस इन्व्हेंट केलं आणि त्याचं दुसरं एखादं माचीस इन्व्हेंट केलं, दुसऱ्या कोणीतरी एखाद्याने तयार केलं, किंवा ते घासून आपण ते लहानपणीचं झाड आहे ना, दगडाला दगड घासून वीज निर्माण होते वगैरे वगैरे, पण त्याच्यात काही नवीन आहे का, असाधारण आहे का, ते एक स्टेज वरती गेलं आहे का, वगैरे वगैरे, अशा निर्मितीचा विचार करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. नवीन कल्पना विकसित करणे, त्या अंमलात आणणं, नुसत्या कल्पना नाही तर त्या अंमलात देखील आणणं, तितकाच याचा भाग आहे. नवीन कल्पनांचा विस्तार करणं, त्यासाठी इतरांसोबत संवाद साधणं. जसं मागच्या भागामध्ये मी म्हटलं की एखादी कल्पना आली आहे समोर, उत्सुकता आली आहे, त्याच्यात थोडं माहिती आहे मला, पण मला त्या कल्पनेचा विस्तार करायचा, न्यू थिंग आहे, नवीन गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट नव्यानेच आली होती ना या जगामध्ये, तर ती नव्याने आलेली गोष्ट आहे, तिचा विस्तार करायचा, एवढी विषय आहे त्याच्यात माहिती, आता त्याच्यात आणखी विस्तार वाढायचा. थोडक्यात आपण रिसर्च टाइप्स असं बघू शकतो त्याला. तर त्यासाठी इतरांसोबत संवाद साधणे, त्या पद्धतीचा संवाद साधणे, या सगळ्या गोष्टी क्रिएटिव्हिटी देतात. कोणतीही कृती करताना हा बेसिक नियम आहे की अस्सलपणा असला पाहिजे, कल्पकता आणली पाहिजे, नवीन काहीतरी असलं पाहिजे. दुसऱ्यांना असं केलं त्याच्यात एखादी ओळ बदलली तर मी म्हणेन बघा मी कसं नवीन गोष्ट केलं, तर ते नाही क्रिएटिव्हिटी, ते कॉपीराईट आहे, शेवटी कॉपी आहे ते दुसऱ्याचं. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आणण्याचा प्रयत्न क्रिएटिव्हिटीत करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं क्रिएटिव्हिटी तेव्हाच येते जेव्हा वेगवेगळे दृष्टिकोन आपण स्वीकारतो. नवनवीन दृष्टिकोन आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हाच त्या गोष्टी आपण तशा पद्धतीचा दृष्टिकोन, क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये, ते कौशल्य आपल्यामध्ये आणू शकतो, विद्यार्थ्यांमध्ये आणू शकतो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की माझंच खरं, नाही माझंच खरं, वेगवेगळे गटकार्य करत असतो आपण, तसं नाही चालत. तर नवीन दृष्टिकोन काय आहे त्याचा ते समजावून घेणं, याचा वेगळा काही दृष्टिकोन आहे, वगैरे वगैरे अशा गोष्टी. आणि सगळ्यात माहिती, नेहमी सातत्याने शोधवृत्ती विकसित करणं गरजेचं आहे मुलांमध्ये. जर क्रिएटिव्हिटी आपल्या त्याच गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी नाही ना, तो दृष्टिकोन दिला ना, तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी मुलाला आणते. मग आता ही क्रिएटिव्हिटी आहे, तर तिचे पण टप्पे आपण पाहू शकतो. इथं पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे आणि तिसरा टप्पा आहे. हा तिन्ही टप्पे कुणीतरी वाचेल का सर्वांसाठी, आणि वाचल्यानंतर हे पण सांगण्याचा प्रयत्न करायचा की याच्यात कसा बदल होईल. हे तीनही टप्पे समोर आहेत, आपल्याला काही वेगळं करायचं नाही, वाचायचं आणि विचार करून थोडं डिस्कस करायचं याच्याविषयी. कोण करू शकेल का आपल्यातलं? सुरुवातीला मुले अर्थ लावून एखादी नवीन गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. समजलेल्या गोष्टीमध्ये नाविन्यता आणण्यासाठी
विचार प्रक्रिया सुरू होते. नवीन दृष्टिकोन आत्मसात केले जातात. तिसरा टप्पा, कल्पना अंमलात आणून त्यात हवे तसे बदल करून ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचे मार्ग शोधले जातात. ठीक आहे सर. या टप्प्यांमध्ये काही फरक दिसतो का मॅम आपणास इतरांना? इथं देताना टप्पे असं म्हटलेलं आहे, आपण साधारण शब्द वापरलेला आहे, पण हे जिथून ह्या 21व्या शतकातल्या कौशल्य आणि त्याच्या वगैरे वगैरे जिथून आपण रेफरन्स मध्ये कल्पना अंमलात आणून त्यात हवे तसे बदलून इतरांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग. इतरांपर्यंत. अगदीच अगदीच. तर ते याला सगळ्याला अध्ययन निष्पत्ती असं म्हटलेलं आहे त्यांनी. अध्ययन निष्पत्ती म्हटलेलं आहे. सरळ सरळ आउटकम्स, लर्निंग आउटकम्स असं म्हटलेलं आहे. तर आपण इथे बघू शकतो की पहिल्या टप्प्यावर काय अपेक्षित आहे, दुसऱ्या टप्प्यावर, तिसऱ्या टप्प्यावर. तर तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपलं उद्दिष्ट आहे पोहोचवणं. इथे कल्पना अंमलात आणून त्यात हवे तसे बदल करणं, इतरांपर्यंत पोहोचवणं, प्रोडक्ट काहीतरी तयार होतंय, विचार तयार होतोय, दृष्टिकोन तयार होतोय आणि जी काय तयार झालेली गोष्ट आहे ती इतरांपर्यंत पोहोचते पण आहे. पहिल्या टप्प्यावर मात्र फक्त विचार आहे की असं काहीतरी आहे बाबा, ती गोष्ट जाणून घेऊया, नक्की काहीतरी आहे, नवीन गोष्ट विचारात आली आहे वगैरे वगैरे. आता हे वर्गात कसं दिसेल? गुड मॅम, थँक्यू. वर्गात कसं दिसेल? तर पहिला टप्पा, पहिलीच्या वर्गात सुयशला बाईंनी चिंचोके देऊन त्यापासून आवडीचा आकार बनवण्यास सांगितलं. सुयशने बाईला गोल त्रिकोण काढून दाखवले. तीन प्रकारचे आकार काढून चिंचोक्यापासून त्याने काढले. दुसरा टप्पा आहे की हाच खेळ वर्गातील शिवानीला सुद्धा दिलेला होता. त्यामध्ये तिने बियांपासून वेगवेगळी फुले व पक्षी तयार केले. तिसरा टप्पा पहिलीच्या लेवलचा आहे. हा पहिलीचे पण कसे स्टेज आहेत, 10वीचे पण वेगवेगळे वयानुसार स्टेज बघू शकतो आपण या सगळ्या. तिसरा टप्पा आहे पहिलीच्या वर्गात अभिनवशी बाईंनी बिया देऊन तू काय बनवणार यावर चर्चा केली. तेव्हा त्याने एका लग्नात पाहिलेल्या घोड्याचे वर्णन केले व त्यातून घोड्याचे चित्र बियांच्या माध्यमातून रेखाटले. तर हे जे आहे या पहिलीच्या अनुषंगाने हे 3 टप्पे, आपण 3 टप्प्यांचं उदाहरण बघितलं. अशाच पद्धतीने आपण दुसरी, तिसरी, चौथी विषय वेगळा असेल, विषय बाब वेगळी असेल, अशा पद्धतीचे आउटकम्स आपण बघू शकतो 3 टप्प्यांवर आउटकम. पुढचा मुद्दा आहे कोलॅबोरेशन, सहयोगिता. ते म्हणजे काय आहे? बोलण्याद्वारे किंवा आपल्या लिखाणाद्वारे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे आपले विचार आणि कल्पना व्यक्त करणं. कोलॅबोरेशन तेव्हाच होतं जेव्हा मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे, तर मी पहिल्यांदा मला काय मदत हवी आहे, कितपत मदत हवी हे व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर ते महत्वाचं कौशल्य आहे त्याच्यात. दुसरं आहे वैविध्यपूर्ण गटांमध्ये प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता दर्शवणे. वैविध्यपूर्ण, मी एकाच पद्धतीचं कौशल्य आहेत माझ्याकडे, मला हे चांगलं जमतं, टेक्नॉलॉजी चांगली जमते, तर मी प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजीचा जो कामाचा जो गट आहे त्याच्यातच काम चांगलं प्रभावीपणे करेन. तर मला वेगवेगळ्या गटांमध्ये कोलॅबोरेट करावं लागलं तरी मी करू शकेन. मला समजा एखाद्या वेळेस अकॅडमिक गटात टाकलं तर मला तिथे देखील ते प्रभावीपणे कोलॅबोरेट करता आलं पाहिजे की याच्यात आपण जे काही येतं, मला जे काही येतं ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने या गटाला आपल्या सपोर्ट करेन, अशा पद्धतीचा भाव. तिसरा आहे की एक समान उद्दिष्ट. कुठल्याही गटामध्ये प्रत्येक सदस्याचं वेगवेगळं उद्दिष्ट नसतं. प्रत्येक गटाचं एकच उद्दिष्ट असतं आणि मग ते साध्य करण्यासाठी काही आवश्यक तडजोडी करण्याची तयारी असते, तयारी दाखवणे गरजेचं असतं. थोडीशी लवचिकता, इच्छुकता दाखवण्याची गरज असते. लवचिकता बाबतीत मागचं उदाहरण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की गटामध्ये काम करत असताना वेगवेगळ्यांचे ओपिनियन्स ऐकणं जसं महत्वाचं आहे, तसंच जेव्हा निर्णय घेण्याची गोष्ट येते की जेव्हा आपण अशा पद्धतीने करणार आहोत, ही गोष्ट अशा पद्धतीने मला हे वाटतंय ही गोष्ट XYZ पद्धतीने केली तरच योग्य होईल, परंतु सर्व गट वेगळं काहीतरी म्हणतो की ABC पद्धतीने केली तर योग्य होईल. मग तिथे लवचिकता दाखवता आली पाहिजे. लवचिकता आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो, पण गटाच्या दृष्टीने अशा पद्धतीने देखील आपण लवचिकता असणं आपल्या गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची कौशल्य आपण
जबाबदारीची जाणीव वगैरे वगैरे अशा पद्धतीची कौशल्य आपण कोलॅबरेशन या एरियामध्ये, या गोष्टीमध्ये बघू शकतो. आता याचा पहिला टप्पा कसा आहे की मुले वैविध्यपूर्ण गटांमध्ये काम करू शकतात व गट सदस्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. इथे बघा, काम करतायत गटांमध्ये आणि चर्चा करतायत. दुसऱ्या मुद्द्यात काय आहे तर काम करत असताना मुले स्वतःची मते स्पष्टपणे मांडतायत. हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा काय आहे, दिलेले काम गटाच्या माध्यमातून पूर्वत्वास घेऊन जात आहेत. हा पूर्णत्वास लिहिणं. गटामध्ये आपण बघतो बरीच कामं सुरू होतात आणि संपतच नाही, मध्येच होऊन जातात. तर तसं न होता ते पूर्णत्वास नेणं हे एक हायर ऑर्डर स्किल आहे. त्यात प्रत्येक गट सदस्याला सामावून घेणं, त्यात प्रत्येक गट सदस्याला मोटिवेट करणं वगैरे वगैरे अशा पद्धतीचा तिसऱ्या टप्प्यामध्ये दिसून येतात. आता आहे सहयोगिता टप्पा. त्याचं काही उदाहरण, त्या टप्प्यांचे काही उदाहरण आहेत, उदाहरणं पाहूयात. आता ही उदाहरणं मी कुणाला तरी विनंती करेन, गाड्या मॅम सोडून इतरांनी कुणीतरी सर्वांसाठी वाचली आणि त्या टप्प्यांमधलं कनेक्शन विचारात घेतलं. तीनही उदाहरणं एकाच प्रसंगातली आहे. तर ते सांगितलं तर बरं. मी रिक्वेस्ट करेन कोणाला तरी एकाला. लक्ष्मी बेलवा मॅम, तुम्ही वाचू शकाल मॅम, प्लीज मॅम. पहिला टप्पा. टप्पे उदाहरण. पहिला टप्पा, प्रतापगडावर आमच्या शाळेची सहल गेली असता राहण्याच्या ठिकाणी साफसफाई झाली. इयत्ता 6वीच्या मुलांनी सफाई कामगारांशी मिळून सर्व जागेची साफसफाई केली. दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या दिवशी सहल गडावर जाण्याचे नियोजन करण्यात आले. 9वीच्या मुलांनी दिवशीच्या अनुभवावरून गडावर गेल्यावर तिथले नियोजन कसे असावे यावर नियोजन केले व कामाचे वाटप केले. त्यानंतर आहे तिसरा टप्पा, संपूर्ण सहलीची जबाबदारी 10वीच्या विद्यार्थ्यांवर होती. तरी देखील सर्व मुलांनी पूर्ण केल्याचे सोबत 10वीच्या मुलांनी वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. सहलीनंतर बऱ्याच मुलांनी प्रवासाचा अनुभव लिहिला. सर्व अनुभव करून गडाची सफर या नावाची पुस्तिका तयार केली. थँक्यू मॅम, थँक्यू. ते की जसं आधी लहान मुलं साफसफाई हे फक्त सफाई काम नाही, आपण सर्व मिळून केलं तर तो काम लवकर होईल आणि छान होईल या उद्देशाने त्यांनी साफसफाई केली. आणि दुसऱ्या दिवशी हे पाहून दुसऱ्या वर्गाच्या मुलांना निदर्शनात आले की जर आपण असंच नियोजनपूर्वक काम केले तर तो कार्य चांगल्या प्रकारे होईल. आणि मग पुन्हा ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती की जसं 10वीच्या वर्गात इथे मोठा वर्ग होता, त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती की बा सहलीचं देखरेख करावे. पण त्या ठिकाणी सर्व मुलांनी मिळून छान सहलचा आनंद घेतला आणि त्यानंतर त्यांनी आपले अनुभव त्यांनी शेअर केले आणि त्यातून एक सुंदर कलाकृती तयार झाली. म्हणजे त्यांनी गडाची सफर म्हणून एक शाळेतर्फे पुस्तक हे करण्यात आले. तर या सर्व घटनाक्रम मध्ये आपल्याला दिसून येते की सर्वांनी एकट्याने काम कोणीच केले नाही, सर्वांनी मिळून काम केले, म्हणजे एकमेकांना सहयोग केला आणि त्यामुळे हे सर्व घडून आले. येस, थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. इथे आपण बघू शकतो की सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलंच आहे, सगळी कामं केलीच आहेत, पण लेवल्स कशा बदलत गेल्यात हे पण आपण बघू शकतो. पहिल्या गटावर फक्त काम केलंय, स्वच्छता केली, पण त्या दिवसाचा अनुभव घेऊन पुढच्या दिवसाचं नियोजन करणं, तिथलं वाटप करणं, काय करणं, या सगळ्या गोष्टी तिथं गेल्या प्रत्यक्ष ते काम करणं हे दुसऱ्या टप्प्यावर झालं. तिसऱ्या टप्प्यावर मात्र खूप वरच्या लेवल, हायर ऑर्डर आपल्याला कोलॅबरेशन झालेलं दिसून येतं. जसं त्यांनी 10वीच्या मुलांची जबाबदारी होती, मात्र सगळ्यांनी मिळून ती जबाबदारी उचलली. 10वीच्या मुलांनी जी गटागटावर जबाबदारी दिली होती ते तर केलीच, त्यासोबत इतर जबाबदाऱ्या उचलल्या. ते काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक
पुस्तिका एकाने कोणी बनवली नाही, तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या अनुभवावरून ती पुस्तिका बनलेली आहे. या लेवल पर्यंत आपण कोलॅबोरेशन बघू शकतो, हे कौशल्य बघू शकतो. यानंतर सर्वात शेवटचं कौशल्य आहे कम्युनिकेशन. ते म्हणजे काय, तर याच्यात सगळ्यात पहिला मुद्दा की भाषेचा वापर. कम्युनिकेशन होण्यासाठी भाषा हवी, तर ते भाषेचा वापर करून आपलं मत, आपले विचार, आपल्या कल्पना मांडता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांना जमतं असं नाही, मोठ्या माणसांना सुद्धा जमत नाही. ते जेव्हा सामाजिक मोठ्या स्पेसवर येतो, आपण त्याला स्टेज डेअरिंग असं पण म्हणतो, लिमिटेड अर्थाने, पण ते स्टेज डेअरिंग नसतं. विचार मांडणं, कल्पना मांडणं हे स्टेज डेअरिंगच्या खूप वरती आहे. तशा पद्धतीचं कौशल्य ते जमणं, संवाद साधणं एकमेकांशी, वेगवेगळ्या लोकांशी, अपरिचित लोकांशी. आणि मग फक्त ते तोंडीच आहे का, तर नाही, लेखी असेल भाषा, तोंडी भाषा असेल, या सगळ्या भाषेचा अर्थ काढणं. आणि फक्त बोललंच नाही, तर एखादं लिहिलेलं असेल वाक्य, लिहिलेल्या गोष्टी असतील किंवा एखाद्या ऑडिओ असेल, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला पर्टिक्युलर अर्थ काढता येतो का, हे कम्युनिकेशनचाच भाग आहे. या सगळ्यामध्ये भाषेचा वापर करणं, भाषेचा वापर करून बरोबर अर्थ काढणं, हा गोष्ट कम्युनिकेशनची महत्वाचा मुद्दा आहे. आता हे कम्युनिकेशन कशा मोड मध्ये होतं, त्याचे 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. मोड ऑफ कम्युनिकेशन, 3 मोड सांगितलेले आहेत. पहिला मोड आहे परस्पर संवाद. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इंटरपर्सनल कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन मोड असं म्हणतो. त्याच्यात काय असतं की 2 वेगवेगळी लोक असतात किंवा 2-3 अनेक वेगवेगळी लोक असतात, ते एकमेकांशी बोलत असतात, ते घेत असतात, देत असतात. कम्युनिकेशन, शब्द, वाक्य, कार्य वगैरे या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट होत असते इतक्या वेगवेगळ्या स्तरावर. आणि मग तिथं आपल्याला जे म्हणायचं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणं आणि इतरांनी जे म्हटलेलं आहे ते बरोबर त्याचा अर्थ काढणं, अशा दुहेरी गोष्टी चालू असतात आणि तिथं दुहेरी कौशल्य वापरलं जाऊ शकतं कम्युनिकेशनचं. अर्थ काढणं, मी जसं मेन्शन केलं की पुस्तक असेल, एखादा ऑडिओ ऐकत असेल, पॉडकास्ट ऐकत असेल, तर ते ऐकत असताना ते तिथं जे लिहिलेलं आहे त्याचा बरोबर अर्थ काढणं, तिथं जे बोललेलं आहे त्याचा बरोबर अर्थ काढणं, हे पण एक कम्युनिकेशन आहे. त्या दोघांमध्ये कम्युनिकेशनच होतंय ना. लेखकाचा, पुस्तकाचा लेखक जो आहे तो काहीतरी सांगतोय आणि मी माझ्यापर्यंत पोहोचत आहे, ते कम्युनिकेशन आहे. पण लेखक एक सांगतोय आणि मी भलतंच काहीतरी विचार करतोय, तर ते कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं नाही झालेलं आहे. म्हणून ते कौशल्य तिथं गरजेचं आहे. सादरीकरण, आणि तिसरी गोष्ट, आपण जे काही तयार केलेलं आहे ते इतरांपर्यंत प्रेझेंट करता आलं पाहिजे, सादर करता आलं पाहिजे. मग ते मोठ्या ग्रुप समोर सादर करणं असेल, एका माणसासोबत सादर करणं असेल, जो काही विचार असेल, आपलं काही काम असेल, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात ज्या आपण इतरांसमोर सादर करतो. विचार सुद्धा सादरच करतो आपण एकमेकांसमोर. तर अशा गोष्टी कम्युनिकेशन मध्ये येतात. कम्युनिकेशन मध्ये काही टप्पे सांगितलेले आहेत तशाच पद्धतीने. पहिला टप्पा आहे मुले ऐकलेल्या बाबी समजून लहान वाक्याद्वारे व्यक्त होऊ शकतात. लहान लहान वाक्य आहेत, ऐकलेल्या बाबी आहेत, समजून घेत आहेत आणि व्यक्त होत आहेत. दुसरा टप्पा, बाबीवर स्पष्टीकरणासह आपले विचार मांडू शकतात, प्रश्न विचारतात, अपरिचित विषयांवरील तोंडी लेखी भाषेतून मजकूर समजून घेतात. अशा पद्धतीचं कौशल्य दुसऱ्या टप्प्यावर. तिसऱ्या टप्प्यावर मात्र विविध विषयावरील मुख्य कल्पना समजतात, वैयक्तिक सामाजिक स्तरावरील विषयाचे सुसंगतपणे वर्णन करतात. इथं फक्त समजून घेणं, बोलणं, वैयक्तिक गोष्टीशी दुसऱ्या टप्प्यापर्यंत संबंध होता, तसं नाहीये. माझ्या वैयक्तिक आयुष्य असेल, सामाजिक आयुष्य असेल, अशा वेगवेगळ्या स्तरांवरचे विषय असतील, जे काही गोष्टी असतील, त्याचं सुसंगतपणे वर्णन करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. सांगण्यासाठी समजून घेणं हे पण एक गोष्ट आहे, कुणीतरी सांगितलेलं, ते पण कौशल्य इथं गरजेचंच आहे. आता त्याची उदाहरणं एक थोडक्यात पाहूयात आपण. जर उदाहरणं बघायची असतील तर कशा पद्धतीची. जसं पहिल्या टप्प्यावर उदाहरण आहे की विकासने, गमतीदार उदाहरण आहेत बघा. विकासने शूरवीर वाघोबा या ऐकलेल्या गोष्टीतील घटनाक्रम सांगितला. पहिल्या टप्प्यावर हे अपेक्षित आहे. दुसरा टप्पा, अजयने गोष्टीतील वाघोबा सारखेच इतरांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. बघा इथलं कम्युनिकेशन कसं. इथं फक्त घटनाक्रम, ऐकलेली गोष्ट त्यातला घटनाक्रम सांगितलं. इथे मात्र
ते समजलं सगळं आणि तशा पद्धतीने मला पण काम करायचं या पद्धतीचं कम्युनिकेशन झालेलं आहे. तिसऱ्या टप्प्यावर मात्र समीराने गोष्टीतील वाघीण देखील तितकीच पराक्रमी आहे व आपल्या देशातील इतर पराक्रमी महिलांची उदाहरणे दिली. या कम्युनिकेशनचा स्तर असा आहे की तिने ती ऐकलेली गोष्ट आपल्या प्रिव्हियस नॉलेज किंवा समाजातील इतर घटक यांच्यासोबत जोडली आणि त्याचं वर्णन देखील केलेलं आहे. या टप्प्यांपर्यंत आपल्याला कम्युनिकेशनचं कौशल्य आहे. ओके, होमवर्क वर जाण्या अगोदर आतापर्यंतच्या गोष्टींवर काही शंका प्रश्न असतील तर ते आपण तोपर्यंत सरांनी काहीतरी सर्जनशीलता पण वाया सर म्हणतायत की सृजन आणि सर्जन यात मूलभूत फरक असावा. याला इंग्रजीमध्ये जरी एकच शब्द असला तरी आपल्याकडून याविषयी विवेचन अपेक्षित आहे. डेफिनेटली सर. मला माहिती आहे थोडक्यात माहिती आहे पण मी तो सांगत नाही मी, कारण मला इतकीशी खात्री नाही त्याच्याबद्दल. आपल्यामधले जर कोणी भाषेचे विशेष तज्ञ असतील सृजन सर्जनातला काही फरक आहे शेख सर. हॅलो, येस, जसं मी म्हटलं की त्यांनी सृजन आणि सर्जन यात काय फरक आहे थोडस, किंवा त्यांना जरी माहिती असतील तर ते देखील शेअर करू शकतील सगळ्यांसाठी. बाळा सर, मला माहिती असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता सर्वांना. नाही तर मला माहिती नाही म्हणूनच प्रश्न विचारला मी. मला माहिती नाही म्हणूनच प्रश्न विचारला. घोडे मॅमने हात वरती केलेला आहे, त्यांना जर माहिती असतील तर त्या देखील सांगू शकतील. मराठी विषयाचे आपल्याकडे खूप लोक असतील आय थिंक. सर हा भाषेचा विषय नाही, हा टीचिंग अँड लर्निंग ऍक्टिव्हिटीचा विषय आहे आणि त्यात मला मूलभूत इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच मी तो प्रश्न विचारला. माझा आवाज येतोय सर? हा, थोडा कमी येतोय सर. गोडे मॅम, त्यांना आपण वाया सरांचं पूर्ण करूयात, पूर्ण ऐकून घेऊयात आणि मग त्यांना तुम्ही. हा काही भाषेचा विषय नाहीये, हा मूलभूत टीचिंग अँड लर्निंगचा विषय आहे खऱ्या अर्थाने आणि त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट असल्यामुळे हा प्रश्न विचारला मी. आणि आपण सृजनशीलतेला क्रिएटिव्हिटी हा शब्द वापरला म्हणून त्याला सुद्धा आक्षेप आहे माझा. तर ते तुम्ही कसा वापरला आणि चॅटिंग झालं त्याच्यावर मला अपेक्षित आहे सृजन आणि सर्जन यातला मूलभूत फरक काय. ओके, मला जाणून घेण्याची इच्छा आहे सृजन आणि सर्जन यातला, आणि हे सर्वांसाठी आहे, ते सर्वांना जाणून घेण्याची इच्छा असेल कदाचित. प्लीज प्लीज. गोडे मॅम काहीतरी बोलत होता. हॅलो. येस मॅम. ते माझ्या त्रोटक बुद्धीनुसार मी त्याचा एक विश्लेषण केलं होतं की सृजन म्हणजे नवी कल्पना आणि ती नवी कल्पना आकारात आणण्यासाठी जी काही प्रक्रिया केली जाते म्हणजे दॅट इज ऑपरेशन, दॅट इज सर्जन, त्याला सर्जनशीलता म्हणतात. आणि सृजन म्हणजे नवी कल्पना आहे, अगदी नवी, जी ऑलरेडी पहिले कधी अस्तित्वात नव्हती, त्यासाठी सृजन. मग असं असेल तर त्या सर्जनला क्रिएटिव्हिटी हा शब्द वापरायला नव्हता पाहिजे. आणि त्याच्यावरती प्रक्रिया होऊन जे नवनिर्माण होतं ते झालं सर्जन. आता आपण सर म्हणताय की तो सर्जनशीलता हा शब्द वापरायला नव्हता पाहिजे, कारण की मी लिहून ठेवलं, नोट्स लिहून ठेवले सर. हॅलो तुकाराम सर, मी नोट्स लिहून ठेवलाय की आपण सर्जनशीलतेचे जे टप्पे दिलेत ना ते अतिशय त्या सर्जन मराठीचा जो शब्द आहे सर्जनशीलता यानुसारच दिलेत. त्यात काही वाद नाहीये, त्यात काहीच नाहीये. कारण की विश्लेषण आणि संश्लेषण, ज्ञानाचं विश्लेषण संश्लेषण ज्या कोणत्याही गोष्टीचं, ज्ञानाचं असू द्या, वस्तूचा असू द्या, कोणत्याही गोष्टीचा असू द्या, त्यातून मग सृजन निर्माण होतं. मग सर्जनातून सृजन की सृजनातून सृजन, सर्जनातून सृजन की सृजनातून सर्जन, हा एक विषय आहे. याविषयी सुद्धा मला क्लिअरन्स हवा आहे. गोडे मॅमने तेच उत्तर दिलं सर की एखादी कल्पना आली, नवीन कल्पना आली, त्या कल्पनेला आपण सृजन असं म्हणतो. माझाही थोडीफार तशीच अंडरस्टँडिंग आहे, सिमिलर अंडरस्टँडिंग आहे. कल्पना जेव्हा येते तेव्हा ती सृजन असते, पण जेव्हा ती कल्पना, जसं आपण कौशल्यामध्ये देखील बघितलं की फक्त कल्पना येणे हे क्रिएटिव्हिटी नाहीये, तर त्याचा अंमल करणं, त्याच्यावर विचार करणं, ते ब्रॉडर करणं, आणखीन
म्हणजेच ते ऑपरेशनल लेवलवर जेव्हा जाते तेव्हा ती सर्जनशीलता होते. म्हणून देखील तिथं तो सर्जनशीलता शब्द आहे असं मला तरी वाटतं. पण आपण शब्दात जास्त नको, त्या स्पेसिफिक गोष्टी शब्दात नको अडकायला असं मला पर्सनली वाटतं. आपण त्यातल्या मागचा भाव काय आहे हे समजून घेऊया. आणि तुम्ही म्हणताय ते डेफिनेटली 100% करेक्ट देखील आहे की त्यातला फरक देखील लक्षात असायला पाहिजे. आणि गोडे मॅमने सांगितलं तसं सर 2 मिनिट बोलू, 1 मिनिट बोलू का? हो हो चालेल ना सर. सर बघा, जर पटलं तर बघा, आता सर्जन म्हणजे एक नवनिर्मिती सर, आणि सृजन म्हणजे नवनिर्मिती आपण असं म्हणू शकतो. आणि फक्त डिफरन्स हा आहे की सृजन म्हणजे जसं एखादा शोध लावला आता आपण, म्हणजे जसं आता एखादी समजा मोटर बाईक आहे किंवा कसली दिवा आहे किंवा कसला एक शोध घ्या, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट होते म्हणजे त्याचा विकास होतो, तर ते झालं सर्जन. आणि जो शोध लागतो प्रॉपर सुरुवातीला ते झालं सृजन. जवळपास तेच आहे ना, तेच सेम नवीकल्पना आहे आणि तिला आकार आणण्यासाठी जी प्रक्रिया होते त्याला सर्जन. आणि मग आपल्याला सुद्धा या क्रिएटिव्हिटी मध्ये सर्जनशीलताच पाहायची आहे. ते अंतिम ध्येय काय आहे, सर्जनशीलता हेच आहे. पण आपण त्याचे टप्पे बघतो आहोत, म्हणून ते थोडं कुठल्या तरी पहिल्या लेवलवर सृजन या लेवलवर आहे, तिसऱ्या लेवलवर मात्र ते सर्जन लेवलवर आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण बघू शकतो. वाया सर धन्यवाद. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही केला, त्यामुळे देखील आमचा म्हणा किंवा इतरांच्याही माहितीत अधिक भर पडला आणि ती कॉन्सेप्ट समजून घ्यायला सुद्धा अधिकची मदत झाली. या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल, काही तुमचं ऍडिशन असेल वेगवेगळ्या मुद्दे, आपण सर्जन हा विषय आता इथे थांबूयात कारण सिमिलर प्रकारचं विश्लेषण येऊ लागलेलं आहे. आपण पुढे जाऊयात. वेगळ्या पद्धतीचा काही प्रश्न, शंका असेल किंवा काही ऍडिशन असेल तर शेअर करूयात. छान चर्चा झाली सर, आनंद वाटला. उलट तुमचं थँक्यू सर. असे काही प्रश्न विचारल्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे. नाही, विचारतोच मी, असे मुद्दाम प्रश्न विचारतो. आणि छान, याच्यावर एक सेशन सुद्धा होऊ शकतं. मी दोनकर सरांना विनंती केली की आमचं एक सेशन घ्यावं त्यावर, सृजन आणि सर्जनाचं. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. या व्यतिरिक्त काही शंका, मत, प्रश्न, ऍडिशन, काही स्वाध्याय पाहिजे सर? डेफिनेटली आपण स्वाध्याय आपण दुसऱ्या सत्रानंतर सांगणार आहोत. तुकाराम सर, मी माझं मत व्यक्त करतो इथे की आतापर्यंत वेबिनार मध्ये सर्वात चांगला वेबिनार झाला, सर्वात चांगला वेबिनार. थँक्यू सर, थँक्यू. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळेच वेबिनार नेहमी चांगले होत असतात. कॉन्टेंट कसा आहे, सुलभ कसा आहे, हे सगळं मॅटर नाही करत, आपण पार्टिसिपंट म्हणून कसे घेतो आपण ते. वाया सर, शिक्षकांकरिता चांगला झाला की अधिकाऱ्यांकरिता चांगला झाला की आमच्या ट्रेनिंग LAPTM करिता चांगला झाला, नक्की कोणासाठी चांगला झाला? सर नाही, ते आपलं जे विवेचन आहे त्याच्यावर नाही. आणि ही माहिती असावी म्हणून मी हा विषय काढला मुद्दाम. आणि सर्व शिक्षकांना तुमचा विषय प्रॉपर आहे आणि येस सर एमएडला आहे म्हणून काढला का विषय? नाही, एमएडला नाही. एमएडला सृजन आणि सर्जन आहे ना, आहे तो विषय. सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी वाचावा, शिक्षकांनी, सर्वांनी, अधिकाऱ्यांनी. आणि त्या दृष्टिकोनातून सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, एक स्पेशल सेशन घेऊ प्लीज. तर मी काही एवढा मोठा माणूस नाहीये मार्गदर्शन करायला, मी फक्त संयोजक आहे, कॉर्डिनेटर आहे. नाही सर, नाही, माहिती नाही मला, तुमचं आहे शिक्षणशास्त्रामध्ये खूप छान योगदान आहे, माहिती त्यामुळे विचारतो. ठीक आहे. काही शंका असतील तर, सुर्वे सर वगैरे असतील, शंका असेल तर विचारा ना जरा. तज्ञांची चर्चा झाली, ऐकायला बरं वाटतं. सुट्टीचा दिवस आहे, वेळ कमी लागतो. आपण होमवर्क जाणून घेऊयात, मग शंका आपल्या कंटिन्युअस राहतीलच, आपण चर्चा करू शकतो. आता आपण 4 प्रकारची कौशल्य पाहिली. एक तर पहिली गोष्ट, आपलं दुसरं सत्र जे आहे ते याच्या पुढच्या गोष्टींवर आहे. ही 4 कौशल्य म्हणजेच सगळं काही नाहीये, पण या 4 कौशल्य जी काही पाहिली आपण, 4 कौशल्य, या बाबतीत काही उदाहरणं देखील पाहिली आपण, टप्पे पाहिले, त्या टप्प्यांवर उदाहरणं पाहिली.
त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. होमवर्क आहे 2-3 दिवसांचा आपल्यासाठी. विचार करायचा आहे, फार मोठी गोष्ट करायची, काम करायचे असं नाहीये. तर आपल्या शाळेच्या शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांच्या अवतीभोवती जे काही परिसर आहे त्यात वेगवेगळे व्यक्ती असतात. तर वावरत असताना वरीलपैकी कोणकोणती कौशल्य आपल्याला अनुभवायला मिळाली ते उदाहरणात सहित सांगा व आपल्या सोबत असणाऱ्या सहकार्याशी चर्चा करा. तर ही कौशल्य तुम्हाला आसपास बघायची आहेत, सोबतच ते कौशल्य वापरायचं देखील आहे. कम्युनिकेशन हे जे कौशल्य आहे ते आपल्याला आपल्या सहकार्यांसोबत शेअर करताना वापरायचं आहे. ते फक्त अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आहे की आपल्या कार्यालयीन कामकाजात काही काही वेगवेगळे प्रसंगी वरील कोणकोणत्या कौशल्यांचा अनुभव आपण घेतला. मग तो स्वतःच्या बाबतीत असेल किंवा इतरांच्या बाबतीत असेल, कोणाच्याही बाबतीत ही कौशल्य आपल्याला दिसून आली तर आपल्याला त्याची काय करायचं, ऑब्झर्व करायचं तशा पद्धतीने की हा इथे हे कौशल्य दिसतंय आणि ते झाल्यानंतर आपल्याला डिस्कस करायचंय इतर आपल्या सहकार्यासोबत. तर हाच एक स्वाध्याय आहे, स्वाध्याय नाहीये, होमवर्क आहे आपल्याला 2-3 दिवसाचा. दिलेलं जे आपण अभ्यासलेल्या गोष्टी आहेत त्या कुठे बघता येतात का आपल्याला. आणि आपण हा जो काही डिस्कशनचा अनुभव होता तो देखील आपण पुढच्या सत्रामध्ये सुरुवातीला त्याच्यावर चर्चा करणार आहोत अनुभवावर. सो तुम्ही खात्री आहे की या पद्धतीचं टास्क, छोटासा टास्क आहे तो नक्की करा. आणि हे तुमच्यातलं स्वतः कोलॅबोरेशन, काय ते कम्युनिकेशन हे स्किल कितपत आहे, कोलॅबोरेशन हे स्किल कितपत आहे हे लक्षात येईल हे तुम्ही सगळं करताना. हे लक्षात ठेवा, हे तुम्ही करताय, हे तुमच्यासाठी करता आत्ताचा होमवर्क. माझ्यात तशा पद्धतीचं कम्युनिकेशन आहे का, समोरच्यात एखादा गोष्ट चांगली दिसली तर मला ती सांगता येते का चांगल्या पद्धतीने. सो ह्या सगळा होमवर्क आहे छोटासा. आणि हा होमवर्क झाल्यानंतर आपण लवकरच पुन्हा एकदा भेटणार आहोत 29/6/2021 रोजी दुपारी 3 वाजता. वार असेल त्या दिवशी मंगळवार असेल आय थिंक. 29 तारखेला आपलं दुसरं सत्र असणार आहे. ते या सत्रापेक्षा अधिक इंटरेस्टेड कॉन्टेंट तर आहेच, पण तुमचं पार्टिसिपेशन सुद्धा यापेक्षा अधिक चांगलं असणार आहे त्या सत्रात, याची खात्री देतो मी तुम्हाला. येस, आतापर्यंत काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर, होमवर्क मधला दुसरा मुद्दा दिसत नव्हता क्लिअर स्क्रीनवर. मी पुन्हा एकदा दाखवतो सर. होमवर्क मधला दुसरा मुद्दा असा आहे, सेम मुद्दे आहेत दोन्हीसाठी, फक्त आपल्याला जे पार्टिसिपेंट्स आहेत ते वेगवेगळ्या डेझिग्नेशनवर काम करतात, त्यामुळे त्याचे वेगवेगळे भाग पाडले. कोणी शाळेच्या प्रेमायसिस मध्ये काम करतं, कोणी ऑफिस मध्ये काम करतं, म्हणून इथे थोडस गोष्टी सेमच आहेत त्या. सर, हा होमवर्क वर्ड फाईल मध्ये करायचा आहे का, म्हणजे याला काही शब्द नाही, फक्त आपल्याला विचार करायचा आहे आणि चर्चा करायची आहे. असाइनमेंट मात्र आपल्याला काहीतरी प्रोडक्ट या लेवलवर दाखवायचे आहे. म्हणजे पुढील सत्रामध्ये आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत का दोन्ही मुद्द्यावर? येस पायके सर, ही चर्चा आपल्या सहकार्यासोबत सुद्धा करायची आहे त्या वेळेस. सर्वांच्या चिंतनासाठी विषय आहे हा. चिंतन करूया आणि नंतर चर्चा करूया. आधी आपण आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करूया की बाबा हे दिसलं मला कौशल्य तुझ्यामध्ये, किंवा त्या XYZ मध्ये हे कौशल्य दिसलं किंवा नाही दिसलं, इथे ते कमी कौशल्य आपण किंवा या प्रसंगी आपण कौशल्य चांगल्या पद्धतीने वापरू शकत होतो. मीटिंग असेल काय असेल तिथं आपण हे कौशल्य वापरू शकत होतो सगळ्यांनी मिळून. असा इन्सिडेंट आपल्या टीम मध्ये चर्चा करायची आणि मग पुन्हा इथे येऊन चर्चा करायची आहे. अनुभव शेअर करायचा, तो कसा होता बघण्याचा त्या दृष्टीने. दुसऱ्या सत्रानंतर स्वाध्याय दिला जाईल. शंका प्रश्न कोणाचे नसतील तर मी फोनवर बोलताय लोणकर सरांकडे, दीपाली मॅम कडे हँड ओव्हर करेन. सत्राचा कॉन्टेंट वाला भाग संपलेला आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. दीपाली मॅडम.
हो सर, येस. थँक्यू सर. या ठिकाणी बघा 21व्या शतकातील कौशल्य विषयक आजचं हे खूप छान असं सत्र आपलं पूर्ण झालेलं आहे. आजचा हा वेबिनार चौथा आणि याचं हे पहिलं सत्र आपण घेतलेलं आहे. तर तुकाराम सरांनी अतिशय छान पद्धतीने 2 पार्ट्स मध्ये हे आजचं सत्र घेतलेलं आहे. यामध्ये म्हणजे 21व्या शतकातील आवश्यकता काय काय असणारे विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा देखील विषय चर्चेला गेला आणि त्यानंतर मग आपल्याला कशा पद्धतीने ती अचीव करता येतील यावरती देखील खूप छान असं 4 Cच्या माध्यमातून डिस्कशन झालेलं आहे. तर निश्चितपणे यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन सर्वांनी संवादामध्ये देखील घेतलेलं आहे आणि टास्क देखील एक खूप छान अशी टास्क आपल्याला दिलेली आहे ही करायला आणि या टास्कचा उद्देशच आहे की हे 4 गुण आपण जितके बघू आजूबाजूच्या आपल्या सराउंडिंग मध्ये तितके ते आपल्यामध्ये वाढत जाणार आहेत आणि आपल्याला हे गुण वृद्धिंगत करत जायचंय आपल्या रोजच्या वापरामध्ये. तर अशा पद्धतीने आजचं हे खूप छान असं सत्र झालेलं आहे आणि पुढचं सत्र देखील खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये देखील मॅक्झिमम पुढचा जो कंटेंट आहे तो यामध्ये कव्हर होणार आहे. तर 29 तारखेला हे 3 वाजता आपलं हे सत्र होणार आहे. तर तेव्हा देखील आपण भेटणार आहोत. तर अजूनही इथे 2 जणांचे हँड रेज आहे. कुणाला काही सांगायचं आहे का? नाहीतर आपण थांबू शकतोय बघा. प्रवीण, हा बोला मॅडम. हॅलो मॅम. ऍक्च्युली आता हा सत्राचा विषय सोडून थोडासा वेगळा विषय आहे. आतापर्यंत सुट्ट्या होत्या त्यामुळे आम्ही घरी होतो समजा शिक्षक तरी आणि आता शाळा सुरू होणार आहेत आणि जर डिपार्टमेंट कडून जर या पीओ स्तरावर जर आदेश गेले की यांना कसं आहे मॅडम, प्रत्येक शाळेवर मुख्याध्यापक वेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. ते म्हणतील की आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगचं तुमच्या बाबत काहीच नाही आलं, माझ्या शाळेवरून मी एकटी हे ट्रेनिंग करत आहे. त्यामुळे मग त्यांनी म्हटलं की आम्हाला पीओ कडून असं काहीही आलेलं नाहीये की तुम्हाला ट्रेनिंग करू द्यायचं की नाही करू द्यायचं. तर मग कसं आहे हे 2 तास पण काढणं अवघड आहे मॅडम. शाळेत प्रेझेंट असतानाही हे 2 तास मिळणं मला कठीण आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या शाळेवरून तो 20-30 किलोमीटर रेंज पण नसते मॅडम. जेव्हा मी 25 किलोमीटर दूर जाईल त्यावेळेला मला रेंज मिळते. मग अशा वेळी हे सत्र अटेंड कसं करायचं मॅडम? हा विषय म्हणजे यासाठी आवश्यक आहे मॅडम की आपल्याला हे करायचंय, ट्रेनिंग करायचंय, तर मग कसं करायचं? तुकाराम सर. हा सर. आपल्याला ही सत्र शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळात घेता येतील का? आमच्या बाजूने काय अडचण नाही, शनिवारी घेऊ शकतो. म्हणजे मागे दीपाली मॅमशी पण चर्चा झाली होती तशी की आपण एक फिक्स शनिवार करूयात. आपण एक फिक्स शनिवार करूया. रविवारी प्रत्येकाला आपली कौटुंबिक जबाबदारी आणि कामं असतात, तर आपण रविवार काही डिस्टर्ब करू नये त्यांचा. परंतु शनिवारी ते दुपारपर्यंत बरेचसे लोक आपल्या घरी पोहोचतात किंवा दुपारनंतर मग ते 3ला मला वाटतं काही अडचण नाही. 3 किंवा 4 यापैकी जो त्यांना सोयीस्कर वेळ असेल तो मला वाटतं खूप चांगला राहील आणि मग आपल्याला काही कोणाच्या तक्रारी ऐकत बसण्याची गरज पडणार नाही. नाही 3 नाही सर, बरोबर आहे. 3चा वेळ किंवा 4चा वेळ सुटेबल राहील. आता घरी पोहोचायला वेळ लागतो सर. पण एक असं आहे की ऑफिस कडून म्हणजे शाळेला माहिती झालं पाहिजे की यांचं ऑनलाईन ट्रेनिंग आहे. मॅडम काय माहितीये का, आता तुम्हीच मगाशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मला तोच विषय परत वारंवार घ्यायची इच्छा नाही करत.